एकनिष्ठ राहणे म्हणजे काय मला जरा तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल. कारण भारतीयत्व आपण समजू शकतो, पण राज्य वेगवेगळ्या राज्याचं पहिली गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी राज्य म्हणजे वेगवेगळे देश आहेत. संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, खाणं वेगळं, सगळंच वेगळं आहे. आपण सगळा हा देश एकत्र मानतो. मला असं वाटतं प्रत्येक राज्याने आपापला जर विकास केला तर मला असं वाटतं देशच मोठा होईल. यात काय चुकीचं आहे? 12व्या शतकात महानुभाव संप्रदायाचे 12व्या शतकात डायरेक्ट तिकडे नेतो मी तुम्हाला. महानुभाव संप्रदायाचे जे संस्थापक होते त्यांनी एका प्रवचनात म्हटलं होतं की महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र, महाराष्ट्री वसी आहे. तर त्यावेळेसची जी त्यांनी जो सल्ला दिला होता ते स्वतः गुजराती होते, म्हणून अनेक गुजराती भाषिक आणि अन्य भाषिक महाराष्ट्रात येऊन स्थिरावले. पण आता महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे सरकारी उपक्रम हे गुजरातकडे चाललेले आहेत. यावर तुम्ही काहीच बोलताना दिसत नाही. नाही, मला असं वाटतं सरकारी उपक्रम गुजरातकडे चालले होते. तो काळ वेगळा होता ज्यावेळेला मी पण ज्यावेळेला बघायला गेलो होतो. परंतु आज अनेक अशा इंडस्ट्रीज आहेत. मला असं वाटतं आत्ता कुठची मोटरची इंडस्ट्री आत्ता परत आली? जनरल मोटर्स आज अहमदाबादमधून गाशा गुंडाळून परत आली. मी जे स्कूल ऑफ आर्ट्सचा ॲडव्हर्टायझिंगचा स्टुडंट आहे, त्याच्यामुळे जाहिरात खूप झाली होती, प्रत्यक्षात काही नव्हतं. एक सर्वसाधारण ज्यावेळेला आपण विकासाचा विचार करतो त्यावेळेला आपण शेती आणि हे सगळं ट्रॅफिक कंजेशन, शहरीकरण हे सगळं बोलतो. तुमची नाशिक शहराची जी प्रेझेंटेशन्स अलीकडच्या काळातली आपण बघितलेली आहेत, याच्या पलीकडे जाऊन विकास म्हणून आणखीन एक विकास दृष्टी जी असायला लागते आत्ताच्या या संपूर्ण राजकीय व्यवस्थेमध्ये. मी केवळ एका पक्षाचे नेते म्हणून तुम्हाला विचारत नाही, संपूर्ण राजकारणामध्ये कार्यकर्त्यापर्यंत ही विकासाची व्याख्या आता खूप बदललेली आहे. मला टेंडर पाहिजेत, मला पदं पाहिजेत, आणि हे तुम्ही सातत्यानं बोलत आहात आतापर्यंत. पण हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजकारणात यश मिळत नाही, अशी आत्ताचा एक गुंता झालाय. तो कसा सोडवणार तुम्ही? मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरणं निर्माण करावी लागतील, आणि ती उदाहरणं निर्माण करण्याचंच काम मी करतोय. आत्ता जर समजा तुम्ही नाशिक उदाहरण म्हणून मी तुम्हाला समोर ठेवतोय. माझ्याकडे आत्ताच काही सकाळी मी निघताना माझ्याकडे काही पत्रकार आले होते आणि मला त्यांनी पत्रकारांनी सांगितलं कोणाचं कसं लक्ष असतं या सगळ्या गोष्टींवरती, आणि ते मला सांगत होते की पत्रकारांचं जास्त लक्ष असतं. पत्रकारांचं जास्त लक्ष ठेवावंच लागतं तुम्हाला. त्यांनी मला असं सांगितलं की नाशिक शहरामध्ये जे इतर महानगरपालिकांमध्ये दिसतं असं कुठचंही मोठं स्कॅन्डल म्हणजे तुम्हाला गैरव्यवहार किंवा असल्या प्रकारचं काहीतरी चुकीचे टेंडर्स दिले किंवा असलं एकही प्रकरण गेल्या तुम्हाला 3.5 वर्षामध्ये दिसणार नाही की जिकडे पैसे खाल्ले गेले, जिकडे काही पैसे खाऊन पण काही गोष्टी घडत नाहीयेत. आणि असतं जर समजा तर मला असं वाटतं नाशिकमधले पत्रकारही थांबले नसते. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला उदाहरणं निर्माण करावी लागतात, आणि ती उदाहरणं निर्माण करण्याचं काम मी करतोय. जे मी गोष्ट म्हणजे कित्येक गोष्टी तर अशा आहेत नाशिकमध्ये ज्या मी बोललो पण नव्हतो, मी त्यांना सांगितलेही नव्हते लोकांना की हे मी देईन म्हणून. अशा अनेक गोष्टी मी तिकडे निर्माण करतोय की प्रत्येक वेळेला काय तुम्हाला जाहीरनाम्यातच गोष्टी दिल्या पाहिजेत आणि नंतर नाही पडल्या पाहिजेत असं नसतं. पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघत असता तिकडे, आणि ते तुम्हाला पुढच्या साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत तुम्हाला दिसायला लागतील अनेक गोष्टी. नरेंद्र मोदी माझं म्हणणं की उदाहरणं तुम्ही निर्माण करावी लागतील, त्याशिवाय हा काही गुंता सुटायचा नाही. नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे गुजरातचा विकास करून गुजरात मॉडेल संपूर्ण देशापुढे नेलं आणि लोकसभा निवडणुकीत त्याच्या जोरावर मतं मागितली, आता तुम्ही नाशिक मॉडेल अशा पद्धतीने प्रमोट करतात का? नाही, पण मी नाशिकमध्ये काही गोष्टी करून दाखवल्यात. मी गुजरातमध्ये गेलो होतो, मी ऐकून होतो या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं मी गुजरातमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती देखील आज यूट्यूबवरती असेल, आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की एखादी व्यक्ती आपल्या राज्याकडे कशा प्रकारे बघते ही गोष्ट चांगली आहे, पण अजूनही गुजरातचा जर विचार केला तर महाराष्ट्र खूप पुढे आहे. पण ते ज्या प्रकारे आपल्या राज्याकडे बघतायत, मला असं वाटतं ती गोष्ट मला जास्ती आवडली आणि ती गोष्ट मी समोर मांडली होती. परंतु ज्या प्रकारचा विकास म्हणून आपण म्हणू त्यांना अजून बराच वेळ आहे गुजरातला अजून वरती यायला.
एक आणखीन प्रश्न त्याचं आहे. कॅम्पेन फार छान केलं तरी. हा, तुम्ही मगाशी पण म्हणालात की तुम्ही जाहिरात एक प्रश्न आहे तुम्हाला की मला वाटतं मी लॉन टेनिस खेळतो. मॅच आम्ही फॅन आहोत तुमचे, तुम्ही फॅन सारखे बघता आमच्याकडे. बरं. नाही, मूळ मुद्दा असा आहे की आत्ताच्या ज्या सगळ्या सोशल नेटवर्कच्या वगैरे जमान्यात, सोशल नेटवर्कच्या सगळ्या त्या काळामध्ये बिग डेटा अनालिसिस आणि हे सगळं राजकारणामध्ये आपण बघत आलेलो आहोत, वेगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या अलीकडच्या काळात. अमित तुमचा बसलेला आहे, त्याची जी जनरेशन आहे, कुठेतरी तुम्ही ट्विटरवरती यावं अशी बऱ्याच जणांची मागणी. तुम्ही ट्विटरवरती येणार आहात किंवा नाही? मला रोज बोलायला नाही आवडत. ट्रान्सपरन्सी नकोय तुम्हाला? मी एकदा बोललो तर केवढं चालतं ते. पण ट्रान्सपरन्सी नकोय तुम्हाला? ट्रान्सपरन्सी काय आली? कसली ट्रान्सपरन्सी? ट्विटरमध्ये आलं की ट्रान्सपरन्सी येते? असं थोडी आहे. असं असतं का काही? मला माहित नाही. किमान लोक सामान्य जोडली जातील, प्रश्न विचारतील तुम्हाला. गेलेत की जोडली. मध्ये मध्ये मी बोलत असतो तुमच्या माध्यमातून. हे ट्विटर कशाला पाहिजे त्याला? ते रोज कोण हँडल करत बसणार हो? तुम्ही तसंच हँडल आपण मारता. फेसबुक पेक्षा फेस व्हॅल्यूवर जास्ती लक्ष दिलेलं बरं.